नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टार्ट करणार आहे एक नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ओके, आता लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल जे असतात त्याच्यात आपण एक सिंगल व्हेरिएबलला यूज करतो. ओके, आता याच्यामध्ये पण मेथड्स आहे. जसं की पहिली आपण मेथड जी बघणार म्हणजे पहिली मेथड आपण जी शिकतो लोअर स्टँडर्ड्समध्ये जी आहे बॅलन्सिंग मेथड, ज्यात आपल्याला एक नंबर जो असेल त्याला बॅलन्स करावं लागेल दोन्ही पण साईडने. ओके, आणि सेकंड मेथड जी आहे जी आपण हायर स्टँडर्डसाठी पण वापरणार आहे त्याचं नाव आहे ट्रान्सपोजिंग मेथड. ओके, आता ट्रान्सपोजिंग मेथड जी असते काय नेमकं है ना, बघायचं आता ट्रान्सपोजिंग मेथड म्हणजे काय की एक सेकंड पेन हां ट्रान्सपोजिंग मेथड ट्रान्सपोज. ओके, ट्रान्सपोज मेथड म्हणजे काय असते ह्या ठिकाणी की आपण एखाद्या नंबरला जो आहे ते ट्रान्सपोज करतो. ठीक आहे, सपोज आता माझ्याकडे एखादा पॉझिटिव्ह नंबर जर असेल आणि याला ट्रान्सफर करायचा आहे राईट साईडला तर तो होऊन जाईल ह्या ठिकाणी निगेटिव्ह. ठीक आहे, आणि निगेटिव्ह नंबर जर असेल, निगेटिव्ह नंबरला मला ट्रान्सफर करायचा इक्वल टूच्या राईट साईडला तो होऊन जाईल ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह. जर एखादा नंबर मल्टिप्लायमध्ये असेल व्हेरिएबलच्या, ओके, त्याला जेव्हा आपण ट्रान्सफर करणार राईट साईडला तो होऊन जाईल ह्या ठिकाणी डिवाईड. आणि डिवाईड जर असेल तर डिवाईडला आपण जेव्हा ट्रान्सफर करणार राईट साईडला तो होऊन जाईल ह्या ठिकाणी मल्टिप्लाय. ठीक आहे, ही त्याच्यात मेथड असते ट्रान्सपोजची मेथड. पण ट्रान्सफरमध्ये तुम्हाला एक गोष्टी लक्षात ठेवायची आहे की आपलं व्हेरिएबल जी टर्म असते है ना, व्हेरिएबल टर्म इज ऑलवेज ऑन LHS, म्हणजे लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबलची टर्मच पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आणि कॉन्स्टंट म्हणजे नंबरच्या ज्या टर्म असतात, कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज ऑन RHS, RHS म्हणजे राईट हँड साईडला. ठीक आहे, बस एवढ्यातला हा एक कन्सेप्ट छोटासा जो तुम्हाला इथे ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आता काही आपण याच्यावर एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे तुम्हाला ती आयडिया एक क्लिअर होऊन जाईल की म्हणजे ट्रान्सपोजिंग मेथड कशी अप्लाय करायची. आपण थोडंसं एक बेसिक क्वेश्चनपासूनच स्टार्ट करू म्हणजे तुम्हाला ते आयडिया क्लिअर होऊन जाईल याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघा जसं की एक सपोज मी आता एक एक्झाम्पल घेतलं ह्या ठिकाणी. सपोज इथं मी एक एक्झाम्पल घेतो इथे x+4 = 20. समजा आता हा माझ्याकडे एक इक्वेशन आहे ज्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो वन व्हेरिएबलमध्ये, कारण की वन व्हेरिएबल जो आहे वन व्हेरिएबलला फक्त एकच काय असते ह्या ठिकाणी डिग्री असते. 1 डिग्री असल्यामुळे याचा एकच सोल्युशन येत असतो. ठीक आहे, आता x+4. आता बघा तुम्ही ह्या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं ह्या ठिकाणी हा आपला नंबर आहे कोणता, +4 आहे. बरोबर आहे. आता मला इथे x पाहिजे, x काढायचा आहे. मी पहिलेच काय म्हणतो आपण ह्या ठिकाणी रूलमध्ये की व्हेरिएबल्स टर्म ही नेहमी असली पाहिजे लेफ्ट साईडला आणि कॉन्स्टंट टर्म असली पाहिजे नेहमी राईट साईडला. म्हणजे आपल्याला +4ला ट्रान्सफर करावं लागेल राईट साईडला, तर +4 काय होऊन जाईल ह्या ठिकाणी -4. म्हणजे हा 20 ॲज इट इज तसाच राहील, फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे, ह्या +4ला राईट साईडला घेऊन तो -4 होऊन जाईल. ठीक आहे, आता x = 20 - 4. आता ह्या 20चं साईन काहीच नाही म्हणजे ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. 2 साईन अपोजिट आहे म्हणजे यांचं होणार सबट्रॅक्शन आणि याचा आन्सर भेटणार तुम्हाला ह्या ठिकाणी 16. आणि बिगर नंबर साईन हे काय आहे पॉझिटिव्ह. म्हणजे आपण पॉझिटिव्ह तसं लिहित नसतो याच्यामध्ये, म्हणजे तुमचा आन्सर जे निघाल ह्या ठिकाणी काय x = 16 राहील. ठीक आहे, हा तर एक फर्स्ट क्वेश्चन होता, इझी क्वेश्चन होता. ठीक आहे, नंतर एक अजून एक क्वेश्चन जो आहे सपोज y - 12 = 10 असं दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिलं, इथे परत तुमच्याकडे हा जो एक नंबर जो आहे y सोबतचा व्हेरिएबलसोबतचा नंबर जो आहे हा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह नंबरला आपण जेव्हा नेतो राईट साईडला तो होऊन जाईल पॉझिटिव्ह. म्हणजे तुमच्याकडे हा y = हा 10 तसाच राहील, फक्त तुम्हाला काय करावं लागेल ह्या ठिकाणी हा -12 जो आहे तो राईट साईडला जाऊन होऊन जाणार +12. ठीक आहे, आता हा +12 झाल्यावर याच्यामध्ये 10 आणि 12चं साईन सेम आहे म्हणजे दोघांचं होणार ह्या ठिकाणी ॲडिशन, तर yचा आन्सर आपल्याला भेटणार ह्या ठिकाणी 22 म्हणजे +22. ओके, तर असा होता हा एक क्वेश्चन होता आपला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे साईन्सच्या बद्दल. ठीक आहे, आता सपोज
आपल्याला याच्यात नाही का समजा क्वेश्चन जर थोडा चेंज दिला इथे की इथे आपल्याला सपोज मल्टिप्लाय दिला. आता सपोज या ठिकाणी मी एक क्वेश्चन घेतो अजून 6y = 36. आता बघा ह्या ठिकाणी काय आहे की 6 आणि y यांच्यामध्ये काहीच नाही म्हणजे मल्टिप्लायचं साईन आहे. आपण पहिलेच काय बघितलं त्याच्यामध्ये की मल्टिप्लाय जर असेल तर तो जाईल कुठे डिवाईडला जाईल. ठीक आहे ट्रान्सफर करताना. आता y हा तसाच राहील आणि 36 पण हे तसंच राहील. फक्त हा 6 जो आहे मल्टिप्लायचा हा जाईल याच्या खाली म्हणजे डिवाईडला जाईल 36च्या आणि यांचं डिव्हिजनचं तुम्हाला आन्सर भेटणं काय 6 6 जा 36 म्हणजे हे तुमचं झालं वायची व्हॅल्यू झाली. ओके. आता यात नेक्स्ट अजून जो एक क्वेश्चन आपण घेऊ याच्यामध्ये थोडासा वेगळा याच्यामध्ये की आपल्याकडे सपोज आता x/5 = 10 असं दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये नाही का हा 5 जो आहे हा डिवाईडला आहे म्हणजे याला आपण एका डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये असं पण त्याला लिहू शकतो. ठीक आहे. आपण काय केलं ह्या डिव्हिजन फॉर्मचं नाही का डायरेक्टली फ्रॅक्शन फॉर्ममध्ये कन्वर्शन केलं. ठीक आहे. आता असं जर दिलं असेल तर काय होईल हा डिवाईडला असेल तर काय होईल नेहमी डिवाईडचं होईल मल्टिप्लायमध्ये जाईल हा नंबर म्हणजे हा 5 जो आहे हा क्रॉस मल्टिप्लाय होऊन जाईल 10 सोबत. तर तुम्हाला इथे एक्सचं जी व्हॅल्यू जी आहे ते भेटणार काय 10 × 5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी होऊन जाईल आपली ती होऊन जाईल काय 50. ओके. तर असा हा होता आपला एक कन्सेप्ट होता ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच्याबद्दल. आता सपोज थोडासा क्वेश्चन जर चेंज केला इथे. ठीक आहे. आता समजा मी एक क्वेश्चन घेतला ह्या टाईपचा 4 - y = -11. आता बघा थोडंसं मी याला चेंज केलं इथे. आता बघा आपल्याकडे इथे काय दिलं ह्या ठिकाणी बघा व्हेरिएबल हा निगेटिव्ह आहे. याच्या आदल्या क्वेश्चनमध्ये काय होतं व्हेरिएबल्स पॉझिटिव्ह होते पण आता इथे व्हेरिएबल निगेटिव्ह आहे. ठीक आहे. तुम्ही व्हेरिएबलला पण ट्रान्सफर करू शकता किंवा नंबरला पण ट्रान्सफर करू शकता. यात कोणती पण तुम्ही मेथड अप्लाय करू शकता. पण आपण काय करणार इथे की व्हेरिएबलची टर्म जी आहे ती आपण लेफ्ट हँड साईडला पाहिजे म्हणजे आपण याला आपण काही चेंज करणार नाही आहे. ह्या -y आपण ठेवू लेफ्ट साईडलाच ठेवू. ठीक आहे. आणि हा -11 जो आहे हा राईट साईडला राहील ॲज इट इज. आता आपलं काय करायचं आहे ह्या ठिकाणी ह्या 4ला घेऊन जायचं आहे राईट साईडला. आता हा 4 जेव्हा जाईल राईट साईडला तर +4 जो आहे हा होऊन जाईल ह्या ठिकाणी काय -4. ठीक आहे. आता हा -4 झाल्यावर इथे तुम्हाला yची म्हणजे -y = -11 - 4 दोघांची साईन सेम आहे तर यांची होणार ॲडिशन तुम्हाला आन्सर भेटणार काय ह्या ठिकाणी 15 आणि सेम साईन कोणतं ह्या ठिकाणी मायनस. ठीक आहे. आता बघा इथे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला मायनस साईन सेम आहे म्हणजे ह्या दोन साईडला इथे आपण कॅन्सल करणार. ठीक आहे. आणि कॅन्सल केल्याच्या नंतर तुम्हाला जे आन्सर भेटणार वायचं ते भेटणार ह्या ठिकाणी काय 15. ठीक आहे. म्हणजे ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला थोडंसं केअरफुली इथे लक्षात ठेवायचं आहे की ट्रान्सफर निगेटिव्ह व्हेरिएबल जर असेल तर निगेटिव्ह व्हेरिएबलला लेफ्ट साईडला तसंच ठेवायचं फक्त नंबरला ट्रान्सफर करायचं. ठीक आहे. आता बघा असाच थोडा आपण अजून एक क्वेश्चन घेऊ म्हणजे तुम्हाला अजून एक आयडिया इथे क्लिअर होऊन जाईल. सपोज आता इथे मी घेतलं -2 - x = 6. ओके. आता बघा याच्यामध्ये पण सेम तसंच आहे. ह्याच क्वेश्चनला कम्पेअर केलं तर तुमच्याकडे हा काय आहे -x आहे म्हणजे तुम्हाला -xला लेफ्ट साईडला ॲज इट इज तसंच ठेवावं लागेल. हा -xला आपण लेफ्ट साईडला तसंच ठेवलं आणि राईट साईडला कोण आहे तुमच्याकडे हा 6 आहे. ठीक आहे. आता काय करणार आपण ह्या ठिकाणी ह्या -2ला आपण घेऊन जाणार आहे राईट साईडला. ठीक आहे. -2 जो आहे हा होऊन जाईल ह्या ठिकाणी काय +2. आता बघा यात काय झालं ह्या ठिकाणी की तुम्हाला एक्सची व्हॅल्यू जी आहे ते काय भेटणार 6 + 2 8 भेटणार. ठीक आहे. पण आपलं एक्सची व्हॅल्यू नेहमी काय असते पॉझिटिव्ह असते. तर मग आता 8चं साईन काहीच नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे ना. आपल्याला एक्सला पॉझिटिव्ह करायचं आहे तर मग काय करायचं अशा वेळेस की आपल्याकडे जे साईन जी आहे साईनला इंटरचेंज करायचं म्हणजे -xची साईन न्यायची नंबरकडे आणि नंबरची साईन न्यायची एक्सकडे. ठीक आहे. इंटरचेंज म्हणजे -x किंवा अपोजिट पण तुम्ही त्याला म्हणू शकता. -xचं काय होऊन जाईल +x आणि +8चा होऊन जाईल ह्या ठिकाणी -8. ओके. तर अशा प्रकारचा हा आपला एक शॉर्ट एक व्हिडिओ होता लिनियर इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल्सच्या बद्दल. ओके.
जर तुम्हाला समजा काही याच्यात काही डिफिकल्टी वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ओके, थँक्यू.